नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, जसं आपल्याला माहीत आहे की 10 नोव्हेंबरला महा-टी-ई-टी परीक्षा होणार आहे आणि या परीक्षा पेपरमध्ये पेपर 2 मध्ये सामान्य विज्ञान विषयावरील 30 गुण हे या विषयावरती अवलंबून आहेत आणि त्यासाठी आपण या विषयात विचारल्या जाणाऱ्या एम-सी-क्यूची सीरीज सुरू केली आहे. तरी आज आपला या सीरीजमधलं 9वं सेशन त्याचा पार्ट 1 आहे. आणि आपण आज मानवी शरीर व इंद्रिय या टॉपिकवरील महत्त्वाचे एम-सी-क्यू पाहणार आहोत. तर महा-टी-ई-टी 2024 या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स, डेली लाईव्ह क्लास, नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट तसेच संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित एम-सी-क्यू प्रोव्हाईड करत आहोत. मित्रांनो, जर हा कोर्स तुम्हाला जॉइन करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून आपलं नाव रजिस्टर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपण आपलं सेशन सुरू करूयात. त्याच्यामध्ये आजच्या सेशनमधला जो पहिला प्रश्न आहे तो हा आहे, अजीवनसत्वाच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग उद्भवतो? जसं की आपल्याला माहिती आहे मित्रांनो, की शरीराला नॉर्मल फंक्शन करण्यासाठी वेगवेगळे जीवनसत्वांची गरज असते. त्याच्यामध्ये अ, ब, क, ड हे 4 महत्त्वाचे जीवनसत्व आहेत. तर अजीवनसत्वाच्या अभावामुळे रात आंधळेपणा हा रोग उद्भवतो. तर रात आंधळेपणामध्ये नेमकं काय होतं ते आपण पाहूया. तर याच्यामध्ये अंधुक दिसणे किंवा कमी प्रकाशात खूप कमी दिसणे हे याची लक्षणं आहेत. या केसमध्ये काय होतं, दिवसा स्पष्ट दिसते पण रात्री कमी प्रकाशामध्ये खूप कमी दिसते किंवा अस्पष्ट दिसते. तर हा रात आंधळेपणा मेनली अजीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. बेरी-बेरी जो रोग आहे तो ब जीवनसत्वाच्या आणि स्कर्व्ही क जीवनसत्वाच्या अभावामुळे संभवतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. या जीवनसत्वाच्या अभावी बेरी-बेरी हा रोग होतो. आपण जस्ट मागच्याच क्वेश्चनमध्ये पाहिलं की अजीवनसत्वाच्या अभावामुळे रात आंधळेपणा होतो. ब जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरी-बेरी हा आजार होतो. तर क जीवनसत्व जर अभाव असेल तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, स्कर्व्ही नावाचा आजार उद्भवतो आणि ड जीवनसत्वामुळे मुडदूस हा आजार उद्भवतो. तर हे जीवनसत्व आणि त्यांचे जे अभावामुळे उद्भवणारे आजार आहेत, यांचं कॉम्बिनेशन हे लक्षात ठेवा. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचं आहे. तर मेनली बेरी-बेरी रोगाविषयी आपण बघतोय आता. बेरी-बेरी हा रोग जो आहे तो थायमिन डेफिशियन्सी सिंड्रोम असंही याला म्हणतात. हा ब जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो आणि ज्या देशांमध्ये मुख्य आहार भात आहे, म्हणजे जिथं फक्त भात हा मेन आहार म्हणून खाल्ला जातो, अशा देशांमध्ये याचं प्रमाण खूप जास्त आहे. याच्यामध्ये थकवा येतो, अशक्तपणा येतो, चालण्यास अडचण होते आणि हातपाय सुन्न होतात. तर ठीक आहे, हे लक्षात राहील. बेरी-बेरी ब जीवनसत्व. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात आपण. खालीलपैकी कोणता रोग ड जीवनसत्वाच्या अभावी होतो? जस्ट आपण पाहिलंय, ड जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग म्हणजे मुडदूस हा आहे. तर मुडदूसमध्ये हाडे कमकुवत होतात, म्हणजे हाडामध्ये वीकनेस येते आणि याला रिकव्हर करण्यासाठी डॉक्टर्स जे आहे ते मेनली सकाळचं कोवळं ऊन घेण्यासाठी सांगतात. तर उन्हाचं एक्सपोजर वाढवणे आणि सिंथेटिक व्हिटॅमिन डी घेणे हा याच्यामध्ये बेस्ट ऑप्शन असणार आहे. तो लक्षात ठेवा, ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मुडदूस हा रोग संभवतो. ठीक आहे मित्रांनो, आपण पुढचा प्रश्न पाहूयात आता. प्रश्न क्रमांक 4, या रोगावरील प्रतिबंधक उपाय म्हणून BCGची लस टोचली जाते. तर BCG जी आहे, BCG याला पॅसिली कॅलमेट ग्युरिन हे असं नाव आहे पूर्ण याचं. तर ही लस मेनली आपल्याला क्षयरोगासाठी दिली जाते. तर ज्या देशांमध्ये क्षयरोगाचं आणि कुष्ठरोगाचं प्रमाण सार्वत्रिक आहे, म्हणजे जनरली हे 2 रोग ज्या देशांमध्ये आढळतात, अशा देशांमध्ये लहान बाळ ज्यावेळेस जन्मतं, त्यावेळेस जन्मल्यानंतर लगेचच BCG या डोसची मात्रा प्रिस्क्राईब केली जाते.
जे याच्यामध्ये जे करेक्ट आन्सर असणार आहे ते असणार आहे क, क्षयरोग. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात? जनरली आपण डॉक्टरांकडे ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपण प्रत्येक डॉक्टरांकडं एक इन्स्ट्रुमेंट असतं, त्याच्यामध्ये कानाला लावण्यासाठी मायक्रोफोन सारखे 2 हेडसेट असतात आणि एक आपल्या छातीला लावण्यासाठी एक सेट असतो. तर हे जे इन्स्ट्रुमेंट आहे याला स्टेथोस्कोप असे म्हणतात. तर याचा वापर करून डॉक्टर हृदयाचे ठोके मोजतात आणि त्याच्यावरनं रोगाचं निदान करता येतं. तर स्टेथोस्कोपचा जो शोध आहे तो 1816 साली लागलेला आहे. 1816 साली स्टेथोस्कोपचा शोध लागला गेला आणि तो शोध लावलाय डॉक्टर रेने लिनेक. डॉक्टर रेने लिनेक यांनी 1816 साली पॅरिसमध्ये याचा शोध लावला. लक्षात ठेवा, 1816 डॉक्टर रेने लिनेक यांनी स्टेथोस्कोपचा शोध लावला की ज्याचा उपयोग हृदयाचे ठोके मोजण्यासाठी केला जातो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणत्या ग्रंथीस ॲडमचे ॲपल असे संबोधले जाते? तर आपल्याला या इमेजमध्ये दिसतं इथं, ही गळ्याची इमेज आहे. या गळ्यामध्ये हा जो पुढे आलेला त्रिकोणी भाग आहे, आपण जनरली पुरुष मंडळींना हा हाताने पण जाणवणारा भाग आहे, तर याला ॲडमचे ॲपल असे म्हणतात. स्त्रियांमध्ये हा जो भाग आहे तो असतो पण खूप कमी असतो. पुरुषांमध्ये याचं प्रमाण खूप जास्त आहे. तर पुरुषांच्या शारीरिक परिपक्वतेचं जे लक्षण आहे ते ॲडमचे ॲपल आहे. लहान मुलांमध्ये ॲडमचे ॲपल दिसत नाही, पण जे परिपक्व पुरुष आहेत किंवा प्रौढ पुरुषांमध्ये हा भाग तेव्हाच दिसून येतो. तर हा जो भाग आहे तो थायरॉइड म्हणूनही संबोधला जातो. याच्या मागे थायरॉइड ग्लँडची प्लेसमेंट असते. सो द करेक्ट आन्सर इज अ थायरॉइड, ऑप्शन ए. ठीक आहे, आपण पुढचा प्रश्न पाहूयात आता. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणती वनस्पती मधुमेह विकारावर उपयुक्त ठरलेली आहे? तर काही अभ्यासामध्ये असंही आढळून आलंय की तुळशी रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकते. याच्यामध्ये तुळस जी आहे ती रक्तातील साखरेची पातळी कमी करते. त्याच्यानंतर इन्सुलिनची संवेदना वाढवण्याचं कामही तुळस करते आणि मधुमेह ह्या विकारामध्ये या 2 गोष्टींना खूप महत्त्व आहे. इन्सुलिनचं जर तयार होण्याचं प्रमाण स्वादुपिंडामध्ये इन्सुलिन तयार होतं. तर स्वादुपिंडामध्ये जर इन्सुलिन योग्य प्रमाणात तयार होत नसेल तर रक्तामध्ये जी असणारी साखर आहे तिचं जे युटिलायझेशन आहे ते व्यवस्थित होत नाही आणि रक्तातील साखरेचं प्रमाण एकतर वाढतं किंवा प्रमाणापेक्षा खूप कमी होतं आणि याच आजाराला मधुमेह किंवा डायबिटीज असे म्हणतात. तर हा आजार साखरेशी आणि इन्सुलिनशी रिलेटेड आहे. तर त्या आजारामध्ये तुळस ही जी वनस्पती आहे ही उपयुक्त ठरलेली आहे. हे काही अभ्यासांच्या अंती दिसून आलेलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण पाहूयात आता. प्रश्न क्रमांक 8. डायलिसिस उपचार कोणत्या आजारात करतात? तर मेनली डायलिसिसमध्ये काय करतात? रक्त फिल्टर करतात आणि फिल्टर केल्यानंतर त्याच्यामध्ये जे असणारे वेस्ट मटेरियल आहे, नायट्रोजनस वेस्ट म्हणतो आपण, तर ते वेस्ट मटेरियल किंवा टाकाऊ मटेरियल जे असेल ब्लडमध्ये ते सेपरेट करतात आणि रक्त शुद्ध करतात. तर या प्रोसेसमध्ये रुग्णाच्या शरीरातून रक्त काढलं जातं, फिल्टर केलं जातं, त्यातलं वेस्ट मटेरियल हे बाहेर काढलं जातं आणि परत शुद्ध केलेलं रक्त रुग्णाच्या शरीरामध्ये पोहोचवलं जातं. तर या प्रोसेसला डायलिसिस असे म्हणतात. तर रक्तातील हे जे वेस्ट मटेरियल आहे ते फिल्टर करण्याचं काम मेनली किडनीचं आहे किंवा मूत्रपिंडाचं आहे. किडनीचं हे काम आहे. तर किडनी ज्यावेळेस ही गोष्ट करू शकत नाही त्यावेळेस हे एक्सटर्नली फिल्टर करावे लागते आणि यालाच डायलिसिस असे म्हणतात. तर मग डायलिसिसचा उपयोग हा मूत्रपिंडाच्या विकारामध्ये होतो.
विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, डायलिसिस हे किडनी फेल्युअरमध्ये किंवा मूत्रपिंडाच्या विकारामध्ये केलं जातं. पुढचा प्रश्न आपण पाहूयात आता. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणता रोग विषाणूंपासून होत नाही? विषाणूंपासून होत नाही हे विचारलंय. त्याच्यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिले: देवी, इन्फ्लुएन्झा, क्षय आणि मलेरिया. तर देवी हा विषाणूपासून होणारा आजार आहे. याचा जो विषाणू आहे तो व्हेरिओला हा आहे. त्याच्यानंतर इन्फ्लुएन्झा. तर इन्फ्लुएन्झा पण विषाणूमुळे होतो. त्याला आपण फ्लू असे म्हणतो. याच्यामध्ये ताप येणं वगैरे दिसतं आणि देवीमध्ये अंगावरती पुरळ येते. क्षय जो आहे त्याला आपण टीबी म्हणतो आणि हा टीबी जो होतो तोही विषाणूमुळे होतो. आणि राहिला मलेरिया. तर मलेरियाच्या केसमध्ये हा जीवाणू, माफ करा, परजीवीजन्य आहे. हा परजीवीमुळे होतो आणि हा जो मलेरिया आहे आपल्याला माहिती आहे की तो डासांच्या चावण्यामुळे होतो. याच्यामध्ये जो रिस्पॉन्सिबल परजीवी आहे त्याला प्लाझ्मोडियम असं नाव आहे. प्लाझ्मोडियम. हा प्लाझ्मोडियम परजीवी इन्फेक्टेड माणसाच्या शरीरातून हेल्दी माणसाच्या शरीरामध्ये ॲनाफिलिस डासांच्या मादीमुळे ट्रान्सफर होतो आणि याचा प्रसार केला जातो. लक्षात ठेवा, देवी विषाणूमुळे होतो, इन्फ्लुएन्झा विषाणूमुळे होतो, क्षय हा टीबीमुळे होतो, हा पण विषाणूमुळेच होतो आणि मलेरिया हा परजीवीमुळे होतो. ठीक आहे. आपण आता पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीस इतर कोणत्याही गटाचे रक्त चालते? तर हे जे 4 रक्तगट आहे, ए, बी, ओ आणि ए, बी, हे 4 रक्तगट मेनली माणसामध्ये असतात. तर ए रक्तगटाच्या माणसाला फक्त ए रक्तगटाचंच रक्त चालतं. बी रक्तगटाच्या माणसाला फक्त बी रक्तगटाचंच रक्त चालतं. ओ हा युनिव्हर्सल डोनर आहे. म्हणजे ओ हा ए, बी, ए, बी आणि ओ ह्या 4ही प्रकारच्या रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना हा त्याचं ब्लड डोनेट करू शकतो. आणि ए, बी जो आहे हा युनिव्हर्सल ॲक्सेप्टर आहे. याच्यामध्ये ए आणि बी दोन्हीही रक्तगटाचे प्रथिने प्रेझेंट असतात म्हणून त्याला युनिव्हर्सल ॲक्सेप्टर म्हणतात. तर हा ए, बी जो आहे तो ए, बी आणि ओ या 4ही प्रकारच्या रक्तगटांकडून रक्त ॲक्सेप्ट करू शकतो. ओ 4ही रक्तगटांच्या व्यक्तीला रक्त देऊ शकतो. त्याच्यानंतर ए फक्त ए, त्याच्यानंतर ए, बी यांना रक्त देऊ शकतो. बी हा फक्त बी आणि ए, बी यांना रक्त देऊ शकतो. पण दोघं ओ कडनं रक्त घेऊ शकतात. हे कॉम्बिनेशन्स लक्षात ठेवा. तर मेनली रक्तगटाचा जो शोध आहे तो लँडस्टेनर यांनी लावला होता. तर या शोधासाठी त्यांना नोबेल पुरस्कारही मिळाला होता. लक्षात ठेवा, ए, बी हा करेक्ट आन्सर आहे आणि ए, बी हा इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त ह्या ए, बी रक्तगटाच्या व्यक्तीला चालतं. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते? विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, माणसाच्या शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण हे 7% आसपास असतं. तर 70 ते 80 किलोचा जर व्यक्ती असेल तर त्याच्या शरीरामध्ये 4.5 लिटर किंवा 4500 ml ते 5700 ml एवढं रक्त असतं. ठीक आहे. नेक्स्ट पाहूयात आपण आता. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणत्या रोगामुळे रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होतो? तर तांबड्या पेशी म्हणजे लाल रक्तपेशी, त्याला आपण RBC असेही म्हणतो. तर लाल रक्तपेशीमध्ये हिमोग्लोबिन असते. हिमोग्लोबिन आणि हिमोग्लोबिनचं मेन जे काम आहे
ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम हिमोग्लोबिन करतं. जसं आपण इमेजमध्ये पाहतोय, याच्यामध्ये रक्तामध्ये असणाऱ्या पांढऱ्या रक्तपेशी, तांबड्या रक्तपेशी आणि प्लेटलेट्स या 3 प्रकारच्या रक्तपेशी आहेत. तर तांबड्या रक्तपेशी ह्या तांबड्या कलरच्या किंवा लाल कलरच्या असतात. यांना आपण आरबीसी किंवा रेड ब्लड सेलही असे म्हणतो. तर रक्ताच्या प्रत्येक घन मिलीलिटरमध्ये 50 ते 60 लक्ष लाल रक्तपेशी असतात आणि लाल रक्तपेशींचा जीवनकाल सुमारे 100 ते 120 दिवसांचा असतो. ह्या 100 ते 120 दिवस जगतात आणि परत बोन मॅरोमध्ये यांचं नवीन प्रोडक्शन होतं. तर याच्यामध्ये जे करेक्ट आन्सर आहे ते आहे मलेरिया. मलेरिया आजारामध्ये आरबीसींचा नाश होतो. आरबीसींचं प्रमाण हे रक्तातून कमी होतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण आता. क्वेश्चन नंबर 13. खालीलपैकी वेदनाशामक औषध कोणते? ऑप्शन्स दिलेत इन्सुलिन, क्विनाइन, मॉर्फिन आणि पेनिसिलिन. तर इन्सुलिन आपल्याला माहिती आहे, हे आपण मधुमेहामध्ये वापरतो. क्विनाइन जे आहे ते मलेरियामध्ये वापरतात. क्लोरोक्विन किंवा प्रायमाक्विन हे त्याचं ट्रेड नेम आहे. मॉर्फिन जे आहे, मॉर्फिन हे वेदनाशामक आहे, पेन किलर आहे, वेदनाशामक. आणि पेनिसिलिन हे प्रतिजैवक किंवा अँटीबायोटिक आहे. तर वेदनाशामक मॉर्फिन, बाकीचे मधुमेह, मलेरिया आणि एक अँटीबायोटिक आहे. याचं जे करेक्ट उत्तर आहे ते आहे मॉर्फिन, जे वेदनाशामक औषध आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 14. हृदयरोपणाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया कोणी केली? आपल्याकडे ऑप्शन आहेत ख्रिश्चन बर्नार्ड, डॉक्टर हरगोविंद खुराना, डॉक्टर इंदिरा हिंदुजा आणि डॉक्टर लुईस पाश्चर. तर दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथील सर्जन डॉक्टर क्रिस्टियान बर्नार्ड हे जे होते ते साऊथ आफ्रिकेमधले डॉक्टर होते. त्यांनी 3 डिसेंबर 1967 रोजी 3 डिसेंबर 1967 रोजी हृदयरोपणाची शस्त्रक्रिया केली, ज्याच्यामध्ये एका मानवाचं हृदय दुसऱ्या मानवाला बसवलं. तर ही यशस्वी शस्त्रक्रिया होती. हेच जर आपण भारतात पाहिलं तर भारतामध्ये पहिले हृदय प्रत्यारोपण हे 3 ऑगस्ट 1994 रोजी एम्समध्ये झालं होतं. 1994 रोजी एम्समध्ये. तर हे जे केलं ते डॉक्टर वेणुगोपाल यांनी केलं होतं. आणि 1998 मध्ये डॉक्टर वेणुगोपाल आणि यांना 1998 मध्ये पद्मभूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला. तर याचा करेक्ट आन्सर आहे डॉक्टर ख्रिश्चन बर्नार्ड, ज्यांनी साऊथ आफ्रिकेमध्ये किंवा दक्षिण आफ्रिकेमध्ये 3/12/1967 ला मानवी हृदयाचं प्रत्यारोपण केलं. हीच शस्त्रक्रिया भारतामध्ये 3 ऑगस्ट 1994 ला एम्समध्ये झाली. डॉक्टर वेणुगोपाल यांनी केली आणि त्यांच्या या कामासाठी 1998 साली त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार देण्यात आला होता. ख्रिश्चन बर्नार्ड यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. ठीक आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. भारतामध्ये कधी झालं आणि साऊथ आफ्रिकेमध्ये कधी झालं. तर पुढचा प्रश्न आपण पाहूयात आता. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य नाही? ऑप्शन्स दिलेत कॉलरा, देवी, प्लेग आणि कॅन्सर. याच्यामध्ये कॉलरा हा संसर्गजन्य आहे, देवी हाही संसर्गजन्य आहे, प्लेग हाही संसर्गजन्य आहे. संसर्गजन्य नसणारा तो फक्त कॅन्सर आहे. कॅन्सर हा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारे होत नाही, म्हणून याला असंसर्गजन्य रोग असे म्हणतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 16. मधुमेह हा टिंबटिंब या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो. तर इथे कन्फ्यूज होऊ नका. साखर आणि मधुमेह यांचं कायमच आपण ऐकत आलेलो आहे, पण साखरेचं प्रमाण अनियंत्रित झाल्यामुळे मधुमेह होतो. तर ते प्रमाण नियंत्रित ठेवण्याचं काम हे इन्सुलिन करते. म्हणून
इन्सुलिन या द्रव्याच्या कमतरतेमुळे मधुमेह हा आजार होतो. ठीक आहे, इथे साखरेसोबत कन्फ्यूज करू नका. सो ऑप्शन आहे क, इन्सुलिन. 17वा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता रोग अनुवंशिक आहे? अनुवंशिक रोग म्हणजे जो आई वडिलांकडून मुलाला किंवा मुलीला होतो. तर ऑप्शन्स दिलेत मधुमेह, कॉलरा, कर्करोग आणि मलेरिया. तर जसं आपल्याला माहिती आहे, हे जे आजार आहे हे आई वडिलांकडून त्यांच्या मुलाला किंवा मुलाला होत नाही. त्याच्यामध्ये मधुमेह हा आजार मागच्या पिढीकडनं पुढच्या पिढीला होऊ शकतो. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए, मधुमेह. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18, कुष्ठरोगावरील प्रभावी औषध. तर कुष्ठरोगामध्ये प्रभावी औषध जे आहे ते डॅप्सॉन हे आहे. त्याला मल्टी ड्रग थेरपीमध्ये यूज करतात. तर कुष्ठरोग जो आहे तो मेनली मायकोबॅक्टेरियम लेप्री या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आहे. हा संसर्गजन्य रोग आहे, एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो. याच्यामध्ये त्वचेवरती पांढरा किंवा लाल चट्टे येतात. त्वचेवरती याच्यामध्ये चट्टे येतात. त्याच्यानंतर त्वचेची संवेदन क्षमता कमी होते याच्यामध्ये आणि जो हाताचा पंजा आहे तो आतील बाजूला वळतो. तर याच्यावरती उपचार करण्यासाठी मल्टी ड्रग थेरपी प्रिस्क्राईब केली जाते. ही सगळ्यात प्रभावी थेरपी आहे. याच्यामध्ये डॅप्सॉन, रिफामिम्सिन आणि क्लोफॅमिझिपिन या औषधांचा समावेश केला जातो. या 3 औषधांचा समावेश करून कुष्ठरोगाला ट्रीट केलं जातं आणि तो पूर्णतः बरा होऊ शकतो. तर याच्यामध्ये नंतर दिलंय प्रायमाक्विन. प्रायमाक्विन हे मलेरियामध्ये वापरतात. इन्सुलिन हे मधुमेहामध्ये वापरतात आणि स्ट्रेप्टोमायसिन हे प्रतिजैवक किंवा अँटीबायोटिक आहे. याचं जे करेक्ट आन्सर असणार आहे ते आन्सर असणार आहे अ, डॅप्सॉन. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, डॅप्सॉन. पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये कोणत्या कारणामुळे ॲनिमिया आढळतो? तर ॲनिमिया जो आहे हा रक्ताशी संदर्भात असणारा आजार आहे. तर ॲनिमियामध्ये मेनली आरबीसीची क्वांटिटी कमी होते किंवा लाल रक्तपेशी किंवा तांबड्या रक्तपेशी म्हणतो आपण, त्यांची संख्या शरीरामध्ये कमी होते. आता ज्यावेळेस तांबड्या रक्तपेशी कमी होतात, तांबड्या रक्तपेशींचं कामच ऑक्सिजनचं वहन आहे. ते शरीरामध्ये पुरेसं होत नाही. त्याच्यामुळं थकवा येणं, अशक्तपणा येणं, चक्कर येणं, धाप लागणं यासारखी लक्षणं दिसतात. सो द ॲनिमिया हा आजार हा लोहाच्या कमतरतेमुळे होतो. लोह शरीरात कमी झालं म्हणजे त्याच्यासोबत आरबीसीज किंवा तांबड्या रक्तपेशीही कमी होतात, कारण त्यांच्यामध्ये असणारं हिमोग्लोबिन कमी होतं आणि हिमोग्लोबिन मध्ये लोह असतं. तो विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, ॲनिमिया हा लोहाच्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे. नेक्स्ट पाहूयात आपण, मानवी शरीरात यकृताचे प्रमुख कार्य काय आहे? तर यकृत म्हणजे लिव्हर म्हणतो आपण त्याला. तर लिव्हरचं जो रोल आहे तो मेन हा आहे ग्लायकोजेनेसिस आणि ग्लायकोजेनोलायसिस. याच्यामध्ये काय होतं, आपण जे अन्न खातो त्याच्यामधून जर एक्स्ट्रा ग्लुकोज जर शिल्लक राहिलं, समजा आपल्या शरीराला गरज नसणारा जे ग्लुकोज आहे त्याचं कन्व्हर्जन ग्लायकोजनमध्ये केलं जातं, त्याला आपण ग्लायकोजेनेसिस म्हणतो. आणि ज्यावेळेस आपल्याला ग्लुकोजची गरज पडते शरीराला, त्यावेळेस त्याच ग्लायकोजनचं कन्व्हर्जन परत ग्लुकोजमध्ये केलं जातं आणि शरीराला ऊर्जा प्रोव्हाइड केली जाते. त्याला ग्लायकोजेनोलायसिस म्हणतात. तर हे ग्लायकोजन स्टोअर करण्याचं काम हे ग्लुकोजच्या कन्व्हर्जन करून ग्लायकोजन स्टोअर करण्याचं काम हे लिव्हर किंवा यकृत करतं. तर मग याचा जो योग्य पर्याय आहे तो ग्लुकोजचा साठा करणे हे आहे. ठीक आहे, आलं लक्षात? नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण आता. क्वेश्चन नंबर 21, मानवी शरीरातील छातींच्या बरगड्यांची संख्या किती आहे? इथं तुम्हाला इमेजमध्ये दिसतंय बरगड्या किंवा रिब्स ज्या आहेत त्या पेअरमध्ये असतात किंवा जोड्यामध्ये असतात. इथे दिलंय 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. तर याच्यामध्ये 11 आणि 12 ज्या आहेत त्यांना फ्लोटिंग रिब्स म्हणतात, कारण बाकीच्या ज्या बरगड्या आहेत त्यांची दोन्ही टोके जोडलेली आहेत
आणि या फ्लोटिंग रिबमध्ये फक्त एकच टोक मागे पाठीच्या कण्याला जोडलं आहे. दुसरं टोक जे आहे ते रिकामं आहे. 11 नंबरच्या बरगडी बाबतीत पण तेच आहे, म्हणून त्यांना फ्लोटिंग रिब्स म्हणतात. तर ही जी संख्या आहे टोटल 12 जोड्या आहेत, म्हणून टोटल ज्या बरगड्या आहेत त्या 24 आहेत. सो द करेक्ट आन्सर इज ए किंवा 24 बरगड्या. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 22. मानवी शरीरातील पाठीच्या मणक्यांची संख्या किती? तर मेनली पाठीच्या मणक्यांची संख्या ही 33 आहे. 33 वर्टिब्रेज असतात. तर त्याच्यामध्ये हा जो वरचा पार्ट आहे हा मोबाईल किंवा हे मूव्ह होऊ शकतात, हे हलू शकतात. इंडिव्हिज्युअल एक मणका हा हलू शकतो. ते टोटल जे आहेत ते 24 आहेत. सुरुवातीला 7 जे असतील ते सर्वायकल असतील, त्याच्यानंतर 12 हे थोरॅसिक असतात आणि शेवटी जे 5 आहेत ते लुंबर असतात. हे त्यांची नावे आहेत. बाकी खाली जे 9 आहेत हे फ्यूज झालेले असतात. सॅक्रल या रिजनमध्ये हे फ्यूज असतात, हे यांची हालचाल होत नाही. ते यातले 5 जे असतात ते सॅक्रल असतात आणि शेवटी हे जे माकड हाड आहे त्याला कॉकिक्स असे म्हणतात. त्याच्यामध्ये 4 वर्टिब्रे किंवा पाठीचे मणके हे एकत्र आलेले असतात. तर मग 24 अधिक 9 टोटल 33 मणके मानवी शरीरामध्ये असतात. ठीक आहे, लक्षात राहिले? पुन्हा एकदा पाहून घ्या. टोटल 33 वर्टिब्रे, त्याच्यामधले 24 मोबाईल किंवा जे मूव्ह होतात किंवा हलू शकतात. 9 हे फ्यूज असतात, एकमेकांमध्ये फिक्स झालेले असतात. त्याच्यापैकी 24 मधून सुरुवातीला सर्वायकल, थोरॅसिक आणि लुंबर. फ्यूज्ड किंवा जे फिक्स असतात त्याच्यामध्ये 5 सॅक्रल आणि 4 कॉकिक्स. चला पुढचा प्रश्न पाहूयात आता आपण. प्रश्न क्रमांक 23. प्लेग या रोगाचा प्रादुर्भाव कोणामार्फत होतो? तर प्लेग हा रोग आहे तो उंदीर आणि पिसवांमार्फत पसरणारा आजार आहे. पहिले प्लेगची साथ भारतामध्ये यायची. त्याच्यामध्ये जे उंदीर असतील, उंदरांच्या शरीरावरती असणाऱ्या ज्या पिसवा आहे, मेनली या पिसवा या रोगाचं प्रसार करण्याचं काम करत होत्या. तर उंदीर व पिसवामार्फत प्लेग हा रोग पसरतो. नेक्स्ट, मानवी शरीराला कार्बोहायड्रेट्स का आवश्यक असतात? तर कार्बोहायड्रेट्स जे आहेत ते इन्स्टंट एनर्जी आणि उत्साह मिळवण्यासाठी महत्त्वाचे असतात. तर स्नायू बळकट होण्यासाठी कॅल्शियमची गरज आहे, फॉस्फरसची गरज आहे. हाडांसाठी कॅल्शियम फॉस्फरस हवं. रक्त शुद्ध होण्यासाठीही वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्पोनंट्स फूडमधले गरजेचे असतात. तर मेनली कार्बोहायड्रेट जे आहे ते शरीराला शक्ती आणि उत्साह मिळवून देण्याचं काम करतात. त्याच्यानंतर शेवटचा 25वा प्रश्न आहे. खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे हे कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? तर खोकला आणि थुंकीतून रक्त पडणे हा जो रोग आहे, हे जे लक्षणं आहेत हे क्षयरोगाची लक्षणं आहेत. क्षयरोगामध्ये या गोष्टी दिसून येतात. छातीमध्ये कफ साचणे हेही याचं एक लक्षण आहे. तर ठीक आहे मित्रांनो, हे होते आजचे 25 प्रश्न जे आपण मानवी शरीर व इंद्रिये या टॉपिकवरती आपण आज पाहिले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, यात तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही व्हिडिओवरती कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच सोबतच ग्लोबल ऑनलाईन ॲपला डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये तुमचं नाव रजिस्टर करा. ग्लोबल ऑनलाईन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ सिरीज अशीच पाहत राहा. यामुळे आपला परीक्षेमध्ये नक्कीच खूप फायदा होणार आहे. तर थँक्यू. याच्यानंतर पुढचं सेशन जे आहे, पुढच्या सेशनमध्ये आपण याच टॉपिकमधले MCQ पाहणार आहोत.